नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत बटाटा आणि साबुदाण्याची चकली कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे बटाटा आणि साबुदाण्याची चकली करत असताना आपण इथे अजिबात तेलाचा वापर न करता आपण इथे हे साबुदाणा आणि बटाट्याची चकली केलेली आहे. त्यामुळे हे आपण चकली एक वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो. अर्थातच आपल्याला हे फक्त हे चकली तळत असतानाच आपल्याला हे तेल लागणार आहे. तर हे तळल्यानंतर चकली बघितलात तुम्ही एकदम आपली हे दुपटीनं आपली हे चकली छान फुलून वर आलेली आहे आणि यामधला साबुदाणा पण एकदम मस्त मोत्यासारखा पांढरा शुभ्र दिसत आहे. तर हे बटाटा साबुदाण्याची चकली तळल्यानंतर कडक किंवा निबर होऊ नयेत म्हणून मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर हे अतिशय सोपी ही चकलीची रेसिपी आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही चकली केलात, तर हे चकली 1 ते 2 वर्ष तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता आणि अजिबात हे कडक किंवा हे निब्बर अजिबात होत नाहीत. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने आपली इथे मस्त खुसखुशीत आपण इथे बटाटा आणि साबुदाण्यापासून चकली केलेली आहे. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक भांडं मस्त इथे साबुदाणा घेतलेला आहे. तर वजनी प्रमाणात म्हणाल तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. तर या साबुदाण्याला आपल्याला एका भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि या साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून आपल्याला याला छान 1 ते 2 पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाण्याने हे साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. तर साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपण ज्या पद्धतीने साबुदाणा भिजू घालतो, त्या पद्धतीने आपल्याला हे साबुदाणा अजिबात भिजू घालायचं नाही. तर हे बटाटा साबुदाण्याची चकली करत असताना आपल्याला साबुदाणा भिजवत असताना आपल्याला यामध्ये जेवढा आपण साबुदाणा घेतला आहे, त्याचे 1.5 पट आपल्याला उकळतं किंवा गरम पाणी घालून आपल्याला हा साबुदाणा भिजू घालायचा आहे. असं गरम पाण्यामध्ये साबुदाणा भिजू घातल्यामुळे चकली आपली एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी बनून तयार होते. जर थंड पाण्यामध्ये जर तुम्ही साबुदाणा भिजू घातलात, तर ती चकली एकदम कडक आणि निब्बर लागते. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा गरम पाण्यामध्ये भिजू घालायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला रात्रभरासाठी आपल्याला हे साबुदाणा भिजू घालून ठेवायचा आहे. तर इथे मी हे रात्रभर हे साबुदाणा भिजू घालून ठेवला होता. तर इथे आपला मस्त साबुदाणा भिजवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला या साबुदाण्यामध्ये थोडंसं पाणी दिसत आहे. तर अशा पद्धतीने जर आपण 1.5 पट पाणी घातला तर आपली साबुदाणा छान आपला साबुदाणा भिजवून तयार होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा चकली बनवण्यासाठी साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. तर साबुदाणा चकली बनवण्यासाठी आपल्याला इतर साहित्य काय-काय लागतं ते बघूया. तर इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. ते बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून, त्याला चिरून आणि शिजवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची सालं काढून घेतलेली आहेत. तर इथे एक 2 ते 3 चमचे हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि 2 चमचे जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर तुम्हाला हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा नसेल, तर तुम्ही या ठिकाणी प्लेन लाल मिरची पण घालून घेऊ शकता. तर या साबुदाण्याला आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे हे साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे. तर आपल्या इथे मस्त हा साबुदाणा एकदम मऊसूत आणि छान आपला हा साबुदाणा छान फुलून आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने किंवा हाताने पूर्णपणे हा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण चकल्या करत असताना याच्यामध्ये गाठी होत नाहीत म्हणून अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे हा साबुदाणा मोकळा करून घेतलेला आहे. तर दुसरी प्रोसेस आपली मस्त हे जे आपण बटाटे शिजवून घेतलेले आहेत, तर त्या बटाट्याला आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचं आहे. म्हणजे त्यामध्ये गुठळ्या अजिबात राहणार नाहीत किंवा एकदम मोठा बटाटा अजिबात राहणार नाही. पण बटाटे शिजवत असताना आपल्याला जास्तीचं पाणी घालून हे बटाटे शिजवायचे नाहीत, कारण त्या बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी शोषून घेतं आणि एकदम आपलं मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला बटाटे शिजवत असताना बटाटे बुडेल इतपतच पाणी घालून आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी हे खिसणी घेतलेली आहे आणि आपल्याला सर्व बटाटे हे खिसणीने खिसून घ्यायचे आहेत. बरेच जण काय करतात, हे बटाटे स्मॅश करून घेतात. पण ते स्मॅश करून घेतलेल्या बटाट्यामध्ये गुठळ्या राहण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीने आपल्याला एखादी खिसणी घेऊन हे सर्वच बटाटे छान खिसणीने खिसून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्या परातीमध्ये आपण इथे बटाटे खिसून घेतलेले आहेत. मोठी परात घेण्याचं कारण म्हणजे आपलं सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करता येतं आणि छान या परातीमध्ये मिक्स करता येते म्हणून शक्यतो मोठं भांडं घेऊनच आपल्याला यामध्ये बटाटे खिसून घ्यायचे आहेत. तर इथे शिजून घेतलेले सर्वच बटाटे मी छान खिसणीने खिसून घेतलेले आहेत. तर आपल्याला यामध्ये आपण जे रात्रभर शाबू भिजत घालून ठेवलं होतं,
ते शाबू आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर या दोन्हीला आपल्याला छान हाताने एकदम मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे हाताने चुरून-चुरून हे बटाटे आणि हे साबुदाणा छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला चकली घालण्यासाठी एकदम व्यवस्थित मिश्रण तयार होतं. या दोन्हीला एक 4 ते 5 मिनिटं आपण छान एकजीव करून घेऊ. बऱ्याचदा काय होतं ना, हे मिश्रण एकदम पातळ होतं. ज्यावेळेस आपण साबुदाणा भिजू घालतो, साबुदाण्याने पाणी जास्त होतं किंवा बटाटे शिजवत असताना बटाट्यामध्ये पाणी जास्त शोषून घेतलं जातं. तर त्यावेळेस आपल्याला हे मिश्रण जर पातळ झालं, तर आपल्याला यामध्ये कोरडं साबुदाण्याचं पीठ घालून घेऊ शकता. जर गरज वाटली तरच घालून घेऊ शकता. तर इथे आपलं मस्त साबुदाणा आणि हे बटाट्याचं खीस छान एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर हे मिश्रण मिक्स करत असताना यामध्ये आधीच मिरची घालू नका, कारण आपल्या हाताची आग होते. हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर यामध्ये एक 2 ते 3 चमचे इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे. 2 चमचे जिरे घालून घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. जिरे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये घालू शकता, नाही घातलात तरी पण चालेल. तर मीठ घालत असताना आपल्याला या मिश्रणामध्ये बेतान घालायचं आहे. हे मिश्रण इथे जास्त वाटत आहे, पण वाळल्यानंतर हे चकली बारीक होते आणि त्यामधलं पाणी शोषून घेतलं जातं आणि मिठाचं प्रमाण एकदम जास्त होतं, म्हणून आपल्याला हे मीठ घालत असताना यामध्ये बेतानच घालायचं आहे. तर इथे मी 1-2 छोटे चमचे मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला चांगले याला छान 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं मस्त चकल्या बनवण्यासाठी आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे. तर याचा असा गोळा झाला पाहिजे, म्हणजे आपलं हे परफेक्ट आपलं हे चकली बनवण्यासाठी आपलं पीठ एकदम व्यवस्थित झालेलं आहे. जर तुम्हाला हे पातळच वाटलं तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही यामध्ये साबुदाण्याचे पीठही घालून घेऊ शकता. तर लगेचच आपण चकल्या करूया. तर इथे हे चकल्या करण्यासाठी मी इथे शेवगा घेतलेला आहे. याला सोऱ्या म्हणतात किंवा साचा म्हणतात, पण आमच्याकडे याला शेवगा म्हणतात. तर या शेवग्याला मी चकलीची ताटली लावून घेतलेली आहे आणि आपल्याला या शेवग्यामध्ये अशा पद्धतीने हे जे आपण चकलीचं मिश्रण केलेलं आहे, ते चमच्याने आपल्याला हे मिश्रण या शेवग्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर या शेवग्यामध्ये आपल्याला व्यवस्थित चमच्याने दाबून मिश्रण भरायचं आहे, म्हणजे आपल्या चकल्या एकदम व्यवस्थित पडतात. तर अशा पद्धतीने पूर्णपणे हे शेवगा भरून मी हे मिश्रण घालून घेतलेलं आहे. तर हे मिश्रण घालत असताना आपल्याला याला तेल हे अजिबात लावायचं नाही. कारण आपण जर तेल लावलात ना, जर आपल्याला वर्षभर ही चकली ठेवायची असेल, तर त्या चकलीचा तेलकट वास येतो, म्हणून आपल्याला तेल न लावताच आपल्याला हे चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. या शेवग्याचं झाकण लावून आपल्याला याला बंद करूया आणि लगेचच आपल्याला गच्चीवर जाऊन आपल्याला उन्हामध्ये आपल्याला हे चकल्या पाडून घ्यायचं आहे. तर इथे मी स्वच्छ एक कॅरी बॅग घेतलेली आहे. तर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि उन्हामध्ये हे कॅरी बॅग घालून घेतलेलं आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने हे शेवग्यानी हे छान चकल्या घालून घ्यायच्या आहेत. तर हे चकल्या करत असताना आपल्याला हे शेवगा एकदम उंचावर धरायचं नाही. कारण आपण जर हे शेवगा उंचावर धरून जर हे चकल्या पाडलात, तर आपले हे चकली करत असताना हे तार तुटण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने खाली धरूनच आपल्याला हे चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तर हे चकल्या करत असताना एकदम हे तार आपल्याला एकदम चिटकून-चिटकून घालायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं हे लांब-लांबच आपल्याला हे तार घालून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम व्यवस्थित आपल्या इथे चकल्या तयार होतात. तर हे साबुदाण्याची चकली जर करत असताना तुमची अजिबात तार येत नसेल किंवा अशा पद्धतीने ही चकली बनत नसेल, तुकडे पडत असतील, तर तुम्ही हे पीठ आणखीन थोडंसं आपण मळून घ्या किंवा यामध्ये थोडंसं साबुदाण्याचं पीठ घालून घ्या. म्हणजे एकदम व्यवस्थित आपल्या इथे छान चकल्या केल्या जातात. तर जर तुमच्याकडे चकली घालण्यासाठी ऊन येत नसेल, तर तुम्ही फॅनच्या वाऱ्याखाली तुम्ही हे खाली बसून मस्त अशा पद्धतीने चकल्या घालून घेऊ शकता. तर इथे मी सर्व चकल्या घालून घेतलेल्या आहेत. तर याला उन्हामध्ये 1-2 दिवस छान कडकडीत या चकल्याला वाळवून घ्यायचं आहे. तर इथे मी 1-2 ते 3 दिवस हे उन्हामध्ये चकली वाळवून घेतलेली आहे. तर बघितलात तुम्ही आपली इथे मस्त बटाटा आणि साबुदाण्याची इथे चकली बनून तयार झालेली आहे. तर या चकलीमध्ये आपण हिरवी मिरचीचा ठेचा घातल्यामुळे या चकलीला छान पांढरट पिवळसर कलर आलेला आहे. तर काही जण काय करतात, यामध्ये लाल मिरची पावडर घालतात आणि त्या चकलीला थोडा लालसर कलर येतो. तर इथे आपण मस्त 2 ते 3 दिवस हे चकली छान वाळवून घेतलेली आहे. तर आपण हे चकली तळून बघूया. तर इकडे गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे चकली तळण्यासाठी एकदम कडकडीत आणि गरम तेल करायचं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चकल्या घालून घ्यायच्या आहेत. चकल्या घालून आपल्याला झाऱ्याने अशा पद्धतीने हलवून हे चकली छान तळून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही हे चकली आपली छान फुलून वरी आलेली आहे आणि या चकलीला रंग पण खूप छान आलेला आहे.
तर या चकलीला बघूनच कळतंय, की आपली हे चकली एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली इथे चकली बनून तयार झालेली आहे. तर आपली इथे चकली छान तळली गेलेली आहे. तर एका झाऱ्याने आपण हे चकल्या काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन थोड्या हे चकल्या तळून दाखवणार आहे. तर तेल पण आपल्या इकडे छान कडकडीत गरमच आहे. तर त्यामध्ये एक 5 ते 6 मी इथे चकल्या घालून घेतलेल्या आहेत. तर बघितलात तुम्ही टाकल्या क्षणीच आपल्या मस्त हे चकल्या छान तेलामध्ये फुलून वर आलेल्या आहेत आणि आपली इथे मस्त आपली दुप्पट आपली हे चकली छान फुलून आलेली आहे. तर हे चकलीचं प्रमाण तर तुम्हाला मी सांगितलंच आहे. अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सांगितलेले सगळे जिन्नस घालून आपल्याला हे चकल्या तयार करून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने मी इथे हे चकल्या तळून घेतलेल्या आहेत आणि ही साबुदाणा बटाट्याची चकली करत असताना साबुदाणा आपल्याला एकदम कडकडीत गरम पाण्यातच रात्रभर भिजू घालून ठेवायचा आहे. म्हणजे आपली चकली एकदम तळल्यानंतर एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होते. आणि कडक अजिबात लागत नाही. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.